पीठ मागे हा वायसर तुम्ही मिळवलात, पण आपण काय बिझनेस करता? माझा वॉटर प्रोटेक्टरचा बिझनेस आहे. माय गॉड, म्हणजे काय करता आपण? टू व्हीलरला पुठ्ठे लावतो चिखल उडून. वॉटर प्रोटेक्टर काय करता? टू व्हीलरला पुठ्ठे लावतो चिखल उडू नये म्हणून. एखादा तोंडाला का नाही लावून घेतला? म्हणजे पाऊस बीस लागला कधी तर. काय राव. नमस्कार, आपण कोण गरजावई? हा नाही जाऊ, घर जावं नाही, नुसतं जाव. नुसतं जावई. आमच्या घरी राहतात. गरजावई, आपण काय करता? मी पोलिसांना मदत करतो. मी अच्छा, पोलीस मित्र आहेत. कसलं काय चोर आहेत यो? बघितलं कसं बोलतो माझ्या नवऱ्याला? चोर म्हणते दादा, चोर म्हणते दादा, चोर म्हणते माझ्या मारती, चोर म्हणते बोलती, चोर म्हणते दादाला मार. हे बघ, तो चोर नाही, तो जादूगार आहे. जादूगार कला असते. जादूगार एखादी गोष्ट गायब करायची, हिकडनं गायब डायरेक्ट तिकडं. अरे माग एकदा अनिकेत विश्वासराव गायब केला होता. 4 वर्षांना आता दिसून राहिला तू. मग कला आहे ते. मग उगाय काय गप बसा. चोराला चोर नाही म्हणणार तर आणि काय म्हणणार? बघितलं बघितलं सारखी चोर म्हणती. तुझ्या नवऱ्यासारखं नाही, या पुठ्ठा लावत फिरतोय नुसता. ए मी गाड्यानं पुठ्ठे लावतो. पुठ्ठ्यावर पोलिसांचे मार नाही का तुझ्या यांच्यासारखे? बोलते ना. असू दे असू दे. ते फार मोठे मोठे सेलिब्रिटी आलेले आहेत आणि ज्यासाठी तुम्हाला बोलवले. अगं बाई, मला एकट्याला सोडून का आली का तू? 1 मिनिट, हा कोण आहे? हा याचा पुठ्ठा आहे. याचा पोट्टा आहे. हा पोरगा याचा नातू आहे माझा. फार गुणी आहे हो. फार अभ्यासामध्ये हुशार पोरगा हो. अभ्यासामध्ये हुशार आहे. बाळा सांग, 13 7 ते किती? 13 7 है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है. असू दे लहान. अंधेरी बोल ना मला. अंधेरी बोल ना. डोंबिवलीवर राहतो मी. बोलतो अंधार म्हणला. अंधार अंधेरा. हा अंधार बोलला मग ठीक आहे. अंधेरी बोलला. अरे काय झालं? आम्ही इसरून नाही आलो तुला राजा. तुला शोधत होतो येताना, पण तू गेला कुठं होता? ते काय आजीनं खोबरं ठेवलं होतं ना, तेच खायला गेलो आणि मग मी अडकलं. कुठं? उंदराच्या पिंजऱ्यात. त्या घरात उंदर खूप झाली आहेत ना, मग त्यांना पकडायला म्हणून पिंजऱ्यामध्ये मी खोबरं ठेवलं होतं. मुडदा तेच खायला गेला असं आणि अडकून बसला. तरी म्हणलं काल रात्री खुडबुड 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 आवाज कुठून येतोय ते नुसतं. काय हो? आम्हाला कळलंय की आम्हाला यांच्याबरोबर राहायला मिळणार. बरं झालं मी ट्रेन घेऊनच आली. तुमच्या चड्या पण नाही. मी तो प्रदर्शन जाधव बरोबर राहणार. कोण कोण? प्रदर्शन जाधव. प्रदर्शन जाधव नाही, प्रियदर्शन जाधव. तुम्ही त्यांना विचारा ना कसे आहात. कशी आहे तुम्ही? बायकोला बायकोला पिक्चर जायला गेलं तर मला आधीच तिथलं काय. अरे कसा आहेस एवढंच विचारतोय आम्ही तुला. चालला पुढे ठरला. काय काय पुढे चालला म्हटलं. आणि मी ठरवलंय, मी तर बाई वैशाली ताईच्या जाऊन. वैशाली सामंत यांच्या बरोबर हा. गाणी ऐकायला नाही, खाणं खायला. तिचं कसं आहे ना, जेवढ्या प्रेमाने गाणं गाते तेवढ्याच प्रेमाने खाणं पण खाते. म्हणजे तिचा अंधेरी स्टेशनला गाडा आहे ना. हे कशाचा? पिझ्झाचा. ती पिझ्झा बर्गर डिलिव्हरी सगळं आहे तिच्याकडे. ते मग खाण्यापिण्याची चिंतन. आणि बाई आंबे तर एवढे आवडतात तिला, माहिती. मे महिन्यात तर विचारायचं नाही. महालक्ष्मी अय्यर बरोबर जातोय बाबा. कोणाबरोबर? महालक्ष्मी अय्यर. अच्छा, म्हणजे गाणी ऐकायला? नाही डोसा खायला. मला लय आवडतो डोसा. मला पण डोसा. हो तो सकाळी 7चा डोसा आहे खायचा. तुमचं रात्री 7 नंतर डोसा. बरं, मी काय म्हणतो, सगळीकडे चालले, पण एवढ्या मृण्मयी देशपांडे बसलेले, त्यांच्या घरी कोणी नाही जाणार? नाही बाबा, काय जाऊन उपयोग आहे का? सुविश्वादाच्या नावानं घरात बोलतील, सगळ्यांना बाहेर काढतील. स्वतःच्या बापाला नाही सोडलं नाना पाटेकर सरांना. ते पण काय बोलत नाही, ते पण आपले. सुई शोधायचे नादाने येईल म्हणतात आणि घरातून बाहेर काढतील, असं त्यांचं मत आहे. नाही, ते फक्त पिक्चर मधलं असतं, हे वेगळं असतं.
मला एक गोष्ट सांगा, आम्ही सेलिब्रिटीनं भेटायला आलो Correct. तर ते आमचं ऐकणार का सगळं आम्ही जे काही सांगू ते? नाही ते एवढा वेळ आता ऐकतायत म्हणलं तर पुढचं ऐकतील. तुम्हाला सांगायचं काय? मला थोडस चॅलेंज करायचंय त्यांना. चॅलेंज हा कुणाला? म्हणजे कुणाला पण, ह्या टीम मधून एक, ह्या टीम मधून एक. हा, प्रियदर्शन जाधव चालतील मला. परत अजून कोण? तुम्ही या, तुम्ही पण चालेल. या या या, ताई चालतील. तुम्ही हा, म्हणजे या या या. मुंबईत या तुम्ही. तर आता आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत भविष्यवेत्ते माणूस चंद्रविलास फाजील यांना. पण या छोट्याशा चंद्रविलास फाजील फारच फेमस व्यक्तिमत्व आहे, ते आल्यानंतर तुम्हाला कळतीलच. तर आपण लगेचच त्यांना भेटणार आहोत आमचा सेट लागला की. वेलकम ऑल अगेन. तर आता आपण त्या कार्यक्रमात सुरुवात करणार आहे ज्या कार्यक्रमाची तुम्हाला प्रचंड उत्सुकता आहे असं चेहऱ्यावर दाखवा. त्या कार्यक्रमाने आमच्या या गुलकंद केबल नेटवर्कला खरी तर सुरुवात केली आणि तो एक माणूस ज्यानं आमचं भविष्य घडवलं आणि तो सगळ्यांचं भविष्य घडवत असतो. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती आमंत्रित करूयात एक भविष्य व्यत्यय माणूस. जोरदार टाळ्या चंद्रविलास फाजील यांच्यासाठी. क्या बात है. नमस्कार. प्लीज बी सीटेड. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चंद्रविलास पाजील आपलं स्वागत आहे आणि आपला जो कार्यक्रम आहे राशीचक्रम तो आपण या ठिकाणी तुमच्यासाठी सादर करत असतो. नाही ते त्यांना आम्ही म्हणजे संस्कृत नाव दिलं राशीचक्रम, बाकी काय नाही, ते संस्कृत असल्यामुळे म लावलेलं आहे. अतिशय फेमस असा हा माणूस, घराघरात ओळखला जाणारा हा माणूस, लहान मुलांमध्ये डॉबरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले. काय बोलताय? म्हणतात तुम्हाला पोरं, तुम्ही चालला की डॉबरमॅन. सुपरमॅन असेल, डॉबरमॅन नाही. नाही तसेच म्हणतात. तर वेगळी ओळख करून द्या ना, म्हणजे माझं नाव, गाव, कुठं जन्म झाला असं सांगा ना. येस, चंद्रविलास फाजील पुण्याजवळचं जे हडप सरो आहे तिथल्या उत्खननात सापडलेले काय म्हणताय? हडप्पामध्ये सापडतात. ऐतिहासिक माणसाले ऐतिहासिक जोक नको करायला चार. हा, केले पाहिजे. मग करा काय तर? करा करा. असा एक माणूस. पण मला एक कळत नाही, हल्ली काय नवीन काय शिकलात आपण? मी हिप्नोटिझम कसं करतात त्याचा कोर्स नुकताच पूर्ण केला. माय गॉड, काय म्हणजे? 4 पोरांना हिप्नोटाईज केले मी. हा ते तुम्ही त्यांना बसवलं होतं ग्लास आणि मुगडाळ. इज्जत ठेवा ना, कसं पर्सनल. त्याला हिप्नोटिझम नाहीत म्हणत, मग त्याला बसणे असं म्हणतात साध्या शब्दात. अच्छा. तुम्हाला काय वाटलं हिप्नोटाईज झाले? गावाच आहे. तर आज आपण साधारणपणे काय करणार आहात तिथं? मी राशीवरून भविष्य सांगणार आहे. वा वा वा, दॅट्स व्हेरी नाईस. हा, म्हणजेच काय ते तसंच आहे.